आणि गोलंदाजीसाठी तयार होते गोलंदाज तुषार. पाहूया खूप वर्षानंतर तुषाराला गोलंदाजीसाठी आपण पाहणार आहोत. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस टेमगरवाडा. गोलंदाजीसाठी तुषार. चला मॅच ऑन होते. रिग्नेश दोन्ही बॅटर आलेले. तुषार गोलंदाजीसाठी तयार. स्ट्राइक वरती आहे फलंदाज राहुल. इथे मात्र चांगला चेंडू तुषाराच्या मार्फत. चांगलं क्षेत्ररक्षण प्रतीक प्रतीक गोरे. आता डावकुरा फलंदाज येतोय गजोदर. स्ट्राइकला देवेश, नॉन स्ट्राइकला राहुल आणि गोलंदाजीसाठी तयार होतोय तुषार नाईक. पाहूया लालू कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. राहुल डावकुरा फलंदाज. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता. चेंडूला केलेला होता लॉंग ऑनच्या रिजनला. चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, एक धाव पूर्ण. त्यासाठी तुम्ही थर्ड अंपरला हे करू शकता, अपील करू शकता. आणि पंच जर त्याच्यामध्ये दोषी खेळाडू आढळला तर निश्चितच कारवाई होईल. यात काही वावगं नाहीये. आणि आम्ही रुलर गेम खेळणार आहोत, डोंट वरी. नक्कीच बाकीच्या खेळाडू आपापल्या जागेवर जायचंय. चला त्यासाठी तिसरे पंच सुद्धा मैदानात आलेले आहेत. मागच्या झालेल्या बीटीपीएलच्या स्पर्धेचे रायझिंग स्टार खेळाडू आदेश नाईक मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. शॉर्ट थर्डमॅन वर फिल्डिंग पोझिशन मध्ये केडीएलचे ऍडमिन आहेत ते. आणि उद्या गोट्याला इन ऍक्शन मध्ये सुपरवायझर. उद्या सुपरवायझर केडीएल उद्या इथे तुम्हाला पाहायला मिळेल. भूषण पाटील गोट्या पंचांच्या भूमिकामध्ये उद्या पाहायला मिळतील. डान्सिंग अंपर गोट्या. धाव संख्या 2. आता मात्र सामना करेल तो देवेश तुषार. पाहूया इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू. आणि निर्धाव टाकतोय. तिसरा चेंडू निर्धाव जातोय. धाव संख्या 2. चालू असलेला सामना त्रिमूर्ती एंटरप्राइजेस भातवड टेमगरवाडा विपक्ष रिग्नेश शिलेवर राहणार. पाहूया लालू. पुन्हा एकदा चांगला फटका म्हणावा लागेल आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. आणि एकच धाव. एक धावाने संघाची धाव संख्या पुढे सरसावते ती 4 सॉरी 3 या धाव संख्येवर. सर बॅटिंग करणाऱ्या संघाने जास्त वेळ घेऊ नका. ऑर्गनाइज कमिटीच्या सूचना आहेत. अरे पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये तो गोलंदाजी करतो. तुम्ही एवढे मोठे खेळाडू आहात, तुम्ही तुमच्या खेळीवर लक्ष देणं फार महत्वाचं आहे. संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये त्याची गोलंदाजी आम्ही बघतो. सामन्याला सुरुवात होते मित्रांनो. धाव संख्या थांबलेले 3. लालू इथे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चुकताना पंचांचा डॉटचा इशारा येतोय.
बघा 3:33ला तुमचा सामना चालू झाला होता. 3:37 झालेले आहेत. ऑलरेडी तुम्ही 4 मिनिटं घेतलेले आहेत. त्यामुळे उर्वरित 2 षटकांसाठी 2 चेंडूंसाठी तुमच्याकडे 1च मिनिटाचा वेळ आहे. कृपया कॉपरेट करायचं आहे. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस. लालू पुन्हा एकदा चांगला चेंडू. इथे मात्र ब्लॉक कॉल मध्ये टाकलेला कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळता आलेला नाहीये. चेंडूला फील्ड केलं होतं ते सिलिमिडॉनला. एकदा अपूर्ण आणि एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 4. धावसंख्या अतिशय संत गतीने पुढे जाताना हव्या लालू सामना करेल तो राहुल. सलामीची जोडी मैदानामध्ये. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. पुन्हा एकदा आता मात्र भावेश. चांगली फिल्डिंग तिथे. एकदा पूर्ण आणि एक धावाने षटक समाप्तीचा इशारा येतोय पंचांचा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 5. कुठल्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाहीये. मात्र धावसंख्या जशी पाहिजे होती तशी आलेली नाहीये. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 5 मिनिटाचा वेळ आपण घेतलेला आहे पहिल्या षटकासाठी. उर्वरित 2 षटके तुम्हाला 10 मिनिटाच्या आत कव्हर करायचे आहेत. अदरवाईज तुम्हाला पॅनलाइज करण्यात येईल. आणि मित्रांनो तुमच्या माहितीकरता समोर जो बॅनर लागलेला आहे सन्माननीय खासदार ग्रामीण सम्राट बाल्यामामा यांच्या बॅनरला जर डायरेक्ट हिट झाला तर अजय पाटील यांच्याकडनं 500 रुपये आणि गजेंद्रभाऊ गुळवी यांच्याकडून सुद्धा 500 रुपये असे रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक त्या बॅनरला जर डायरेक्ट हिट झाला तर देण्यात येणार आहे. याची नोंद घ्यायची आपण. नवीन गोलंदाज येतो भावेश म्हात्रे. चला स्पीड करायचं आहे आपण 6 मिनिटं घेतलेली आहेत एका षटकाला. भावेश सुंदर चेंडू. व्हेरिएशन खूप आहे या गोलंदाजाकडं आणि चांगली गोलंदाजी असते नेहमीच. लेग ब्रेक ऑफ ब्रेक तसेच स्पीड सुद्धा खूप जास्ती आहे या गोलंदाजाकडे आणि संघ सुद्धा खूप चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहू शकता. अनेक नावाजलेले खेळाडू प्रतीक असेल, आदेश असेल, भाविक असेल आणि नवीन खेळाडू सुद्धा पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. 2 चेंडू मात्र निर्धाव टाकले तिथं भावेश म्हात्रे याने. चांगली गोलंदाजी करताना भावेश म्हात्रे आपल्या घरच्या होम ग्राउंड वरती आणि चांगला अनुभव आहे. आणि इमर्जिंग स्टारचा अवॉर्ड जिंकला होता. आपण गल्लीच्या रिजन मध्ये पाहू शकता. आदेश नाईक याने चांगली फलंदाजी केली होती. इथे मात्र खराब चेंडू होता आणि सुंदर फटका. चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या वरून भिडकावून दिलेला आहे. 6 धावांसाठी षटकार. या 6 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 11. चला दुसरा चेंडू द्यायचा आहे बघा. फलंदाजांना जो चेंडू मॅच होईल तोच द्यायचा. पंच आपण तिथे निर्णय घ्यायचा चेंडू व्यवस्थित आहे का नाही. तर या षटकाराने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 11 वरती. आता मात्र थोडीशी चांगली स्थिती म्हणावी लागेल. रिग्नेश इलेव्हन राहणार. मागच्या सामन्यामध्ये 1 साइड डॉमिनन्स त्यांचं होतं. 22. पुन्हा एकदा व्हेरिएशन केलेलं आहे. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला जातोय. थोडस खराब क्षेत्ररक्षण तिथे. रोनक वाजे आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावते 13. चांगली फलंदाजी करतोय तो फलंदाज राहुल. 1 षटकार ठोकलेला आतापर्यंत. दुसरं षटक अजूनही मार्गस्थ आहे. पाहूया भावेश राहुल साठी. इथे मात्र पंचांचा डॉटचा इशारा येतोय.
डेटचा इशारा येते, सॉरी. मॅचचा चेंडू आलेला आहे. पुन्हा एकदा आपटलेला चेंडू होता, मात्र चेंडू जातो निर्धाव. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल भावेश मात्र याच्या माध्यमातून षटकार खाल्ल्यानंतर चांगलं कमबॅक. आतापर्यंत षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केलेले आहेत. चांगली गोलंदाजी केली होती तुषार याने. भावेश राहुल साठी पुन्हा एकदा बॅटची एज लागते, एकदा अपूर्ण आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागतं. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 14. तर 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 14. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल दोन्हीच गोलंदाज तुषार आणि भावेश. मात्र याची तुषार याने पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये भावेश मात्र याने 9 धावा खर्च केल्या. मात्र जमेची बाजू एकच येते राहणार संघासाठी की त्यांचे 10चे 10 खेळाडू अजूनही बाकी आहेत. सलामीची जोडी आणि 8 खेळाडू. पाहूया इकडनं शेवटचे 2 षटक आहेत आणि या 2 षटकामध्ये कमीत कमी 30 धावा कुटण्याचा प्रयत्न असेल ते रिग्नेश राणाल संघाचा, कारण का त्यांच्याकडे सुद्धा निखिलेश गणेश अशी एक चांगली गोलंदाजीची फळी आहे. नक्कीच पाणी मैदानाच्या मध्ये जाऊ द्या. 2 षटकाचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली आतापर्यंत. गजेंद्र गुलवे फॅम टीम, त्रिमूर्ती एंटरप्राइजेस टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला होता आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं रिग्नेश पाटील फॅम टीम, रिग्नेश शिलेवन राणाल टीम संघाला. धावसंख्या कमी आहे मात्र येणारे अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. मयूर इथून चांगली धावसंख्या उभारू शकतात कारण की येणाऱ्या फलंदाजीमध्ये स्ट्रॉंग फलंदाजी आहे. 10 विकेट सुरक्षित आहेत, कधीही पलटवार होऊ शकतो. आणि निश्चित संदेश पाटील जर 40+ धावा झाल्या ना तर मॅच ही रंगतदार अवस्थेमध्ये जाऊ शकते, कारण का समोरील संघाकडे गोलंदाजी सुद्धा तितकीच चांगल्या प्रकारे. आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय तर अजय नाईक. या गोलंदाजाने सुद्धा चांगली गोलंदाजी केलेली आहे ग्राउंडवरती. अनेक वेळेला 6 चेंडूंमध्ये 7 धावा, 8 धावा, 4 धावा अशा डिपेंड केलेले आहेत. पाहूया अजय, नवीन गोलंदाज अजय. सामना करेल तो राहुल. सलामीची जोडी अजूनही मात्र मैदानामध्ये. इथून जर 25+ धावा निघाल्या तर चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकतो अजय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू हवेत आहे. इथे मात्र दुविधामध्ये पडताना रनआउटची संधी आणि रनआउट. आता मात्र न्यू बॅटर न्यूमॅन प्रतीक नाईक, मॅन फ्रॉम कारिवली, आणि याने सुद्धा जबरदस्त फलंदाजी केली होती. ज्या 3 हॅट्रिक या स्पर्धेमध्ये षटकारांच्या झाल्यात त्यामध्ये एकमेव हा असा फलंदाज आहे या मॅच मधला. पाहूया प्रतीक, संधी आहे इथून संघाला पुढे नेण्यासाठी. संघ मात्र अडचणीत आहे. 3रं षटक मार्ग असते, धावसंख्या 15 वरती. इथून 25+ धावा. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस संघाला सागर पाटील, आर्यन सिटी यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. निश्चितच एक गावातील संघ खेळतोय. न्यू मॅन इन प्रतीक, मॅन फ्रॉम कारिवली. मात्र अजय नाईक सुद्धा तितकाच चांगला दर्जेदार असा गोलंदाज आहे. पाहूया एक चांगलं बॅटल पाहायला मिळेल प्रेक्षकांना. हो पुन्हा एकदा बॅटचे इथे मात्र चुकी होते यष्टीरक्षकाच्या हातनं आणि चेंडू जातोय तो फाईन लेगला, चौकार. बरोबर आहे संदेश पाटील, मौका भी और चौका भी अशी स्थिती ते मात्र त्रिमूर्ती एंटरप्राइजेस भादवड या संघाची. चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ते 19. पाहूया प्रतीक नाईक, याला चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. लकने तर साथ दिलेले इथे आणि इथून मात्र कशा प्रकारे आपल्या संघाला घेऊन जातोय प्रतीक नाईक, मॅन फ्रॉम कारिवली. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी हा ठरलेला खेळाडू.
पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा संधी आणि पुन्हा एकदा इथे संधी मिस होते. अय, लागोपाठ 2 चेंडूंमध्ये 2 जीवनदान मिळाले. नक्कीच भातवडबी धमाकामध्ये 8 धावा डिफेन्स केल्या होत्या अजय नाईकने. तिथूनच या गोलंदाजाचं नाव चर्चेमध्ये आला होता. ट्रेंडिंगला आहे गोलंदाज. मात्र 2 चेंडूमध्ये 2 झेल उडल्या होत्या. गोलंदाज करणार तरी काय जेव्हा आपली फिल्डिंग खराब असेल तर. निश्चितच क्षेत्ररक्षणाची जेव्हा साथ मिळत नाही त्यावेळेस गोलंदाज सुद्धा हताश होतो. चेंडू झालेले आहेत 3 आणि उर्वरित 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. तिसऱ्या षटकाचे धावसंख्या अजूनही थांबलेली 19 वरती. आता डावकुरा फलंदाज सलामीचा देवेश. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. अजय नाईक समोर. पाहूया देवेश अजय नाईक साठी पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि संदेश नाईक पाटील याने बरोबर प्रिडिक्ट केला होता की खूप मोठा फटका येईल आणि चेंडूला भिडकावून दिला. 6 धावांसाठी षटकार. जिथे कॅच सुटली होती ना तिथेच मी सांगितलं होतं की हा खेळाडू जर थांबला ना देवेश तर 50+ धावा नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील. निश्चितच संदेश पाटील आणि या षटकाराने धावसंख्या मात्र उसळी घेते. धावसंख्या होती ती 26. मोठा फटका आला होता. खूप मोठा फटका देवेशच्या बॅटमधून. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि झेल सुटते पुन्हा एकदा. आणि अजय नाईक याच्या षटकामध्ये 3 झेल सुटलेले आहेत. यष्टी रक्षकाकडनं काय होतंय काय समजत नाहीये. मला वाटतं दुपारच्या जेवणामध्ये ते मक्खन जास्ती खाऊन आले आहेत. आता मात्र एका षटकामध्ये 3 जीवनदान मिळणं, 3 झेल सुटणं गोलंदाजाचे डोके दुखी होऊ शकतो. हे पाहायला मिळाले आतापर्यंत. नाही अगदी बरोबर आहे. आता इथून जर मोठा फटका लागला ना संदेश पाटील तर ते जखमेवरती मीठ चोळण्यासारखं काम होईल. पाहूया देवेश संधीचा फायदा उचलतो का. आता मात्र प्रतीक पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा चेंडू फाईन जातोय. एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि मैदानामध्ये चाललंय काय. 1 से 1 नमुने असंच म्हणू शकता आपण. गोलंदाज 100% चांगली गोलंदाजी करत असताना जेव्हा विकेट किपिंग चांगली होत नाही तेव्हा गोलंदाज भरपूर निराश होतो. आपण हे बघितलं या षटकामध्ये. अगदी बरोबर. सासू मुले वाटणी केली ना सासूच वाटायला आली अशी गत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. टीम मीटिंग नकोय. धाव संख्या झाली आहे धावफलकावर 28 धावा झालेल्या आहेत. आता मात्र काहीतरी चांगल्या स्थितीमध्ये कारण का इथून जर 12 ते 13 धावा आल्या तर एक चांगली धावसंख्या म्हणू शकतो. कारण का एक जबरदस्त संघ आहे आणि दोन्ही मजबूत संघ आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना एक कट टू कट मॅच पाहायला मिळेल. आणि गोलंदाजीसाठी येतोय तो प्रतीक. लेग ब्रेक गोलंदाज आहे हा सुद्धा. प्रतीक गोरे. .0 भावेश पवार. ठीक आहे चालेल. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. 28. बघा तुमचे कान नीट ठेवा. आम्ही 4 वेळा 28 धावा मोजलेले आहेत. इथे जर दशरथ पाटील असते तर चांगला उत्तर मिळालं असतं. क्रिकेट आहे मित्रांनो. नक्की तुम्ही एन्जॉय करा आणि आम्ही सुद्धा एन्जॉय करत असतो. मागच्या वर्षी रिग्नेश इलेव्हन संघाची सुद्धा आम्ही खूप खेचली होती शंभूराजे चषकामध्ये. मात्र त्यांचे खेळाडू खूप चांगले आहेत. थोडेसे लेट वगैरे येत असतात मॅचच्या टायमाला बट चांगल्या प्रकारे खेळ दाखवत असतात आपला. आणि असंच तर पाहिजे. असं तुम्ही फक्त डिसिप्लिन एक क्रिकेटमध्ये आणा तुम्ही अजून उत्तम बनाल संघ. चला प्रतीक येतोय आणि सामना करेल तो प्रतीकच. पाहूया प्रतीक टू प्रतीक. प्रतीक गोरे. फुलटॉस चेंडू आणि लॉलीपॉप चेंडू मात्र सोडू शकत नाही इथे प्रतीक. चला पंचांना तुम्ही इशारा करायचा नाहीये प्लीज. देवेश आणि योग्य निर्णय पंचांचा इथे आपण रिप्ले मध्ये पाहू शकतो. या षटकाराने मात्र धाव संख्या डायरेक्ट उसळी घेते ती 34 वरती.
संकट मोचन सारखी भूमिका इथे मात्र बजावताना प्रतीक नाईक, मॅन फ्रॉम कारिवली प्रतीक गोरे, भादवडचा हा गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती षटकार, खराब चेंडू होता आणि त्याचा भरपूर फायदा घेतला प्रतीक नाईक याने. पाहूया प्रतीक, सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला, चेंडू जातो वन बॉल सीमा पार चौकार. अतिशय सुंदर फलंदाजी इथे मात्र प्रतीक नाईक याच्या माध्यमातून. आणि मागच्या मॅच मध्ये मी का मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलो होतो याचं प्रत्यक्ष दाखवताना या मैदानामध्ये या मॅच मध्ये संघ ज्या वेळेस कठीण स्थितीमध्ये होता त्या स्थितीमध्ये प्रतीक नाईक याने धावा ठोकलेल्या आहेत त्या 15. चांगली फलंदाजी आतापर्यंत 15 धावा कुठलेल्या आहेत. 4 चेंडूंचा सामना खेळलेला आहे आणि अजूनही 4 चेंडू शेष आहेत. आणि प्रतीक नाईक चांगली फलंदाजी करताना मैदानामध्ये पाहूया प्रतीक गोरे, अतिशय सुंदर चेंडू. यावेळेस मात्र चांगला कमबॅक करताना प्रतीक. आणि निश्चितच तुम्ही सुद्धा एक चांगले गोलंदाज आहात आणि मी का एक चांगला गोलंदाज आहे याचं प्रत्यक्ष इथं मात्र मैदानामध्ये दाखवताना प्रतीक नाईक. पाहूया उर्वरित 3 चेंडूमध्ये काय होतं. प्रतीक नाईक खेळण्यासाठी तयार. आणि या प्रकारच्या चेंडूंना थारा नसतो मित्रांनो. चांगला चेंडू होता, चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा यष्टीरक्षक चुकी करतोय. आणि जिथे क्लेम आउट होता तिथे मात्र संधी सुटलेले. या जर 2 चेंडूंमध्ये मोठा फटका आला ना, या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावते. ती 40 धावा पूर्ण झालेल्या आहेत. प्रथमेश एंटरप्राइजेस आणि NK खांडवाल दोन्ही संघांना विनंती असेल. प्रथमेश एंटरप्राइजेस चला टॉस बॉक्स मध्ये यायचंय. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. हो 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 हो, अतिशय सुंदर चेंडू. चांगला स्विंग झाला होता. हे चेंडू पडल्यानंतर खूपच वळला होता. जज करता आलं नव्हतं प्रतीक नाईक याला. इथनं एखादा मोठा फटका तुम्हाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊ शकतो. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी होते. शेवटचा चेंडू आहे प्रतीक. पहिले 2 चेंडूंवरती षटकार चौकार खाल्ल्यानंतर मात्र चांगला कमबॅक करताना प्रतीक. पाहूया नाईकसाठी. आणि इथे मात्र लिव्हिंग एज, चेंडू हवेत आहे स्ट्रेट आणि सुंदर झेल. आणि इथे मात्र खेळी संपुष्टात येते प्रतीक नाईक याची. तर 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 40 आणि 41 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते त्रिमूर्ती एंटरप्राइजेस भादवाडे संघासमोर रिग्नेश इलियर रानाल संघाने. खांडवाल आणि प्रथम एंटरप्राइजेस आणि खांडवाल. चला लगेच आपण मॅच सुरू करायची आहे. आपण टॉस फक्त करणार आहोत, काही ओपिनियन घेणार नाहीये. तर त्रिमूर्ती एंटरप्राइजेस संघाने लगेच डगआउटमध्ये बसून घ्यायचंय. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन सज्ज झालेले आहेत. आपण टॉस बॉक्स मध्ये पाहुण्यांचे शुभ हस्ते टॉस करणार आहोत. कुशल मात्रे टॉस साठी यायचंय. नाणेफेकी जिंकलेले खांडवाल संघ आपला प्रथम आपल्या कॉल फिल्डिंग. थँक्यू. तुम्हाला बॅटिंग करायची आहे. तर संदेश पाटील नाणेफेकीचा कॉल जिंकलेला प्रथम एंटरप्राइजेसने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यशराज फिल्डिंग लावून घ्यायची आपण, कारण की आपण खरंच फार चांगला क्रिकेट खेळला या स्पर्धेमध्ये. मागच्या वर्षीच आपण चॅम्पियन आहात. या वर्षी देखील तुमचे प्रयत्न सुरू आहेत. सलामीची जोडी लगेच मैदानाच्या मध्ये पाठवून द्यायची आहे. मागची वर्षी ही स्पर्धा स्वयं 11 भिवंडी या संघाने जिंकली होती. सौरव माली यांचा संघ आणि रिग्नेश यांनी शंभूराजे चषक जिंकला होता. लक्ष जो आहे तो म्हणजेच 41 धावांचा.
तर कशा प्रकारे धावा चेस होत आहेत की चांगली गोलंदाजी होते की चांगली फलंदाजी होते त्रिमूर्ती संघाकडून. प्रथम एंटरप्राइजेस टीमचे कॅप्टन आयोजकांशी संपर्क साधायचा आपण. प्रथम एंटरप्राइजेस टीमचे कॅप्टन आयोजकांशी संपर्क साधायचा आपण. 41 धावांचं आव्हान. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी संदेश पाटील, माझ्यासोबत मयूर पाटील. तुम्ही यांचा आवाज ऐकतायत. 41 धावा डिफेन्स करायचे. आता इथे रिग्नेश इलेव्हन राणा टीम संघाला एका बाजूला एक नौका संघ आहे, मात्र भरपूर वर्ष ते ज्युनियर क्रिकेट खेळलेले आहेत. हे देखील विसरून चालणार नाहीये, कारण की सुरई गावावरून रोनक वजे टीम मध्ये त्याचा समावेश झालेला आहे. अजय नाईक, प्रतीक गोरे टीम पॅक टीम आहे. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस गजेंद्र गुलवे फॅम टीम. तर इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. पुन्हा एकदा डगआउट मधून स्वर्गीय मंजुलाबाई करसनतरे डगआउट कक्षामधून सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये पाठवून द्यायची आहे. उद्या मैदानामधील जो वॉटर बॉक्स आहे त्याच्यामध्ये ऑर्गनाइज कमिटी आपण 2 लिटरचे 2 मोठ्या बाटल्या ठेवायच्या आहेत, कारण की वारंवार पाणी मैदानाच्या आतमध्ये घेतला जात आहे. आणि उद्या जे संघ खेळणार आहेत, उद्या ठीक 8:15 वाजता आपण रिपोर्ट करायचा आहे. 8:30ला टॉस होईल आणि नक्कीच आपण सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करणार आहोत. हार्दिका पिंपलकर आणि अद्वैत 11 पिंपलकर, क्या बात आहे. एकाच गावातील 24 खेळाडू खेळताना पाहायला मिळतील उद्याच्या दिवसामध्ये. पहिला सामना असणाऱ्या दोन्ही संघाने वेळेवर पोहोचायचं आहे. शंकरदादा जुकर फॅम टीम आहे, अद्वैत 11 पिंपलकर आणि हार्दिका 11 पिंपलकर. आणि त्यानंतर होणारा सामना जो असणार आहे उद्याच्या दिवसामध्ये तो म्हणजेच बालाजी स्फोट आणि मिनिश 11 कारिवली. उद्या जयेश मात्रे यांना इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत कारिवली टीम संघाच्या माध्यमातून. त्यानंतर मायरा 11 भादवाड मयूर पाटील यांना देखील इन ऍक्शन मध्ये उद्याच्या दिवसामध्ये आपण बघणार आहोत. त्यानंतर विजेते संघांचे सामने होतील. वेळेवर उद्या स्पर्धा सुरू होईल. तर 8:15 वाजता दोन्ही संघांनी रिपोर्ट करायचे आणि 8:30ला आपण सामन्याला सुरुवात करू. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आदेश नाईक आणि रोनक वजे ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. मागच्या बीटीबीएलचे रायझिंग स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. 41 धावा डिफेन्स करायचे रिग्नेश 11 राणा टीम संघाला. रिग्नेश पाटील फॅम टीम असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. नक्कीच त्यांना पद जो आहे जाहीर करण्यात आलेला आहे. विराजजी चोरगे यांना नक्कीच आपण उपाध्यक्ष हा पद जाहीर केलेला आहे. आणि असोसिएशन संघटना जेव्हा तयार होते तेव्हा अशा पदांवर आपण पदाधिकारी बघत असतो. मॅच दुसऱ्या डावाला सुरुवात. गोलंदाज इथे सज्ज होत आहे. गोलंदाजीसाठी कुणाल, स्ट्राईक वर आदेश. राईट हॅम ऑफ द विकेट. पहिला चेंडू 41 धावांची आवश्यकता आहे 24 चेंडू मध्ये. पहिला चेंडू अगदी वाईट यॉर्कर मारण्याचा प्रयत्न होता, सरळ निघून गेलाय एष्टेकाच्या हातामध्ये. सुशांत चांगली विकेट किपिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. टीमचे कॅप्टन यशराज कोपरचे ग्रामीणचे एक जबरदस्त क्रिकेटर आपण पाहत आहे. सध्या भिवंडी इमर्जिंगच्या माध्यमातून खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक पहिला सुरू आहे. गोलंदाज सज्ज होत आहे. राईट हॅम ऑफ द विकेट. बॅटर सज्ज आहे आदेश नाईक. ऑफ स्टिकच्या बाहेर निघून चेंडूला लॉफ केलाय. पाठवलं सीमा रेखा पार. येतोय षटकार. हे देखील विसरून चालणार नाहीये मयूर पाटील. आदेश नाईक असाच बीटीएल मध्ये उतरायचं, सुरुवात चांगली करून द्यायचं. आता सुरुवात चांगली केली आहे आदेश नाईकने. कल्पेश भोईर केडीएलचे सुपरवायझर ते देखील मॅचचा आनंद घेत युट्यूबच्या माध्यमातून. भूषण पाटील देखील युट्यूबच्या माध्यमातून. उमेश नाईक देखील युट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहेत. केडीएल वरून भरपूर पंकज धोंडे हे देखील मॅचचा आनंद घेताना आपण पाहतोय. आदेश नाईक काही दिवसापूर्वी इथं बीटीपीएल संपन्न झाला होता आणि त्या बीटीपीएलच्या माध्यमातून रायझिंग स्टार हा खेळाडू, गावातील एक उभरता यंग स्टार खेळाडू आपण पाहतोय आदेश नाईक. राईट हॅम ऑफ द विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज. हो हेलिकॉप्टर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. परफेक्ट यॉर्कर चेंडू. थोडीशी निशान त्याच्याकडून चुकी होते. चुकीला माफी नाहीये. बाईचा इशारा येते पंचांच्या माध्यमातून. एक सिंगल धाव. धाव संख्या 7.
नुकताच आता झालेल्या स्पर्धेमध्ये जयदुर्गा सुरई संघाने देखील एक ट्रॉफी जिंकले आणि त्या संघाचं नेतृत्व करणारा खेळाडू इथं रोनक वजे स्ट्राईकवर येतोय. सध्या ग्रामीण क्रिकेट देखील भरपूर फॉर्म मध्ये, सिटी इमर्जिन देखील आणि त्याचबरोबर भिवंडी इमर्जिनचं क्रिकेट देखील फॉर्म मध्ये आहे. गोलंदाज सज्ज होत आहे. राईट हॅम होते विकेटने. रोनक सज्ज होते खेळण्यासाठी. ऑफस्टिकचा चेंडू पिकअप केलाय, पाठवलं काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सीमा रेखा पार. इथं टावरिंग षटकार. ते म्हणतात ना खतरामध्ये आले आता संघ. रिग्नेश 11 जो आहे कठनाईयों में आती हुई अब. घटनापूर्वक हा षटक सुरू आहे सध्या. एक डॉट चेंडू त्यानंतर षटकार. जबरदस्त फटकेबाजी. वो कहते ना 0 मिनिट में कमाल करो. लवकरच सामना फिनिश करण्याची तयारी दिसतोय त्रिमूर्ती इंटरप्राइजेस गजेंद्र गुलवे फॅम टीम. 12 स्पर्धा कमिंग सून आहेत. त्याच्यामध्ये पहिली स्पर्धा सुरू झाली आणि पहिल्या स्पर्धेमध्ये काय सुरुवात झालेली आहे सर्व संघांची. राईट हॅम द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज. चांगला चेंडू आहे. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. चुकी पाहायला मिळते. चेंडू जवळ डॉट झाला होता. या प्रकारचा थ्रो डोकेदुखी ठरताना आपल्याला पाहायला मिळत आहे. लालच बुरी बला आहे. तर इथे धावा झालेल्या आहे धाव बलकावर. 14 धावा. सुरुवात चांगली आहे. 41 धावांचा पाठलाग करताना टीम सध्या 14 धावा धाव बलकावर. पहिला षटक फार महत्वाचं होतं. पहिल्या षटकामध्ये 14 धावा इथे पाहायला मिळाल्या. आदेश नाईक सज्ज होते खेळण्यासाठी. मजबूत काठी के बल्लेबाज. चांगला स्ट्रोक. हेलिकॉप्टर ड्राईव्ह केले. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू कॉ कॉर्नर मध्ये. एकच धाव. पहिल्या षटकाची समाप्ती. धाव संख्या 15 धाव फलकावर. पहिल्या 6 चेंडूमध्ये 15 धावा आलेल्या आहेत. काय वाटतो मयूर, ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली पहिल्या षटकामध्ये? निश्चितच सर चांगली सुरुवात तर केलेली आहे, मात्र अजूनही गणेश आणि निकलेश यांची गोलंदाजी व्हायची बाकी. चांगले दर्जेदार गोलंदाज आहेत ते. पाहूया कशा प्रकारे चेस किंग करतायत ते त्रिमूर्ती एंटरप्राइजेस भादोड संघाचे फलंदाज. नाही, निकलेश नाहीये. निकलेश जॉबवर गेलाय. गणेश आहे. त्याच्याकडून अपेक्षा प्रतीक नाईक एक चांगला टेक्निकल गोलंदाज आहे, त्याच्याकडून फार अपेक्षा आहे. आणि आता विकेटच्या शोधामध्ये आपण पाहतो प्रतीक नाईकला गोलंदाजीमध्ये लावलाय. षटक क्रमांक 2 इथे सुरू होत आहे. सामने गेलेरीकडून 15 धावा आल्यात. सामना इथे तुम्हाला जर बनवायचा असेल तर विकेट फार महत्वाचा असेल. प्रतीक दिवेकर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा पारितोषिक आहे लागोपाठच्या 3 षटकारांसाठी. आदेश नाईकसाठी एक सुवर्ण संधी आहे. गोलंदाजीमध्ये षटक क्रमांक 2 प्रतीक नाईक सामने गेलेरीकडून. फार महत्वाचा षटक असेल रिग्नेश 11 राणा टीम संघासाठी. सामना फसला गेलाय. मैदानामध्ये एक चांगली फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते आदेश नाईक आणि रोनक वजे याच्या माध्यमातून. जवळजवळ व्यासपीठावर आई एकविरा भादवडचे सर्वचे सर्व आपण पाहतोय. पूर्ण व्यासपीठ भरलेलं आहे आणि चांगलं आयोजन आणि नियोजन तुम्हाला पाहायला मिळत आहे. एस फॉर टाइम कन्सर्न वेल फार जास्त घेतला जात आहे रिग्नेश 11 टीम संघाच्या माध्यमातून. प्लीज वारंवार सूचना. इथून अजूनही 4 सामने होणं बाकी आहे. कदाचित पुढील सामने जे असतील 3 षटकांचे किंवा 2 षटकांचे खेळले जातील असंच वाटतोय. आता ऑर्गनाइज कमिटी आहे पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत. ऑफस्टिकचा चेंडू पिकअप केलाय समोरच्या दिशेने. शतरक्षक आहे लॉंग ऑन वाईड वर. एक सिंगल धाव. डीप मध्ये चांगली फिल्डिंग यशराज टीमचे कॅप्टन चेंडूला फील्ड करतोय. एक सिंगल धाव. धाव संख्या 16. आपण जो सामना पाहतात एका बाजूला गजेंद्र गुलवे फॅम टीम त्रिमूर्ती एंटरप्राइजेस आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रिग्नेश 11 रिग्नेश पाटील फॅम टीम. राणाला आणि टिमगरपाडा अशी ही लढत तुम्हाला पाहायला मिळत आहे. प्रतीक ऑफस्टिकचा चेंडू साईडला. रोनक वजेने पाठवलं सीमा रेखा पार. आणि अतिशय सुंदर अशी झेल देखील आयटीआयचा एक विद्यार्थी तिथून जात होता, त्यांनी ही झेल कलेक्ट केलेली आहे. उद्या मित्र पुन्हा येतो. उद्या आम्ही पारितोषिक आयवा झेलसाठी नक्कीच लावू. येतोय षटकार. कमॉन डीजे दीपेश. डीजे दीपेश सध्या चाय घेतोय. नक्कीच थोडासा एक चाय सुस्ती बघाय.
डीजेचे संगीत आपण नक्कीच वाजवल्याने शाळा देखील आहे समोर, मात्र त्याला आता पुन्हा एकदा विनंती करतो की आपण प्रत्येक चौका षटकानंतर आपला डीजे येऊ द्या. अजून एक चांगला स्ट्रोक लॉंग ऑफर डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फिल्डिंग चांगली आहे, फक्त एकच धाव. चांगला सेन्सिबल क्रिकेट, जी आवश्यकता आहे तीच आवश्यकता इथे पूर्णपणे मिळते असंच म्हणूया आपण टिमगरपाडा टीम संघाला. एक मोठा फटका, त्यानंतर शांत क्रिकेट, डोक्याचा खेळ आहे आणि नक्कीच खेळताना आपल्याला पाहायला मिळतंय रोनक वजे आणि आदेश नाईक. मोठा फटका खेळायचा होता मिड विकेट क्षेत्रामध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. हलकासा मिसफील्ड, एक झाला. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. आता काहीच होत नाहीये रिग्नेश इलेव्हन टीम संघाच्या माध्यमातून. गोलंदाज 100% प्रयत्न करत आहे. फिल्डिंग थोडीशी हलकीशी मिसफील्ड होत आहे वारंवार, त्याचा पुरेपूर फायदा घेताना आपण पाहतोय. आदेश नाईक बीटीपीएल पासून हा खेळाडू भरपूर चर्चेला आलेला आहे. कम खर्चा फुल चर्चा. उद्या नक्कीच चर्चा होईल या स्पर्धेच्या माध्यमातून. उद्या फायनल डे या स्पर्धेचा. ऑफस्टिकचा चेंडू, चांगला चेंडू पाहायला मिळते. वाईड यॉर्कर, सिंगिंग यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. निघून गेला सरेला सुशांत याच्या हातामध्ये. विकेट किपर डॉट चेंडू. धाव संख्या झाली आहे धावफलकावर 25. अजून इथून धावांची जी आवश्यकता आहे ती म्हणजे 16. अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. फार महत्वाचा हा षटक आहे. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट प्रतीक नाईक गोलंदाज. आदेश नाईकचा मिस टाइम झालाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, झेल सुटली आहे आणि आता 2 धावा देखील कंप्लीट केलेल्या आहेत. करे सो क्या करे, अब सब कुछ त्रिमूर्ती इंटरप्राइजेस के लिए होता हुआ. असं म्हटलं जातं की एकही खेळाडू आतापर्यंत आउट केलेला नाहीये मयूर पाटील रिग्नेश इलेव्हन राहणार टीम संघाने. निश्चितच पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा पहिल्या 2 षटकांमध्ये कुठल्याही प्रकारचं गाडी बाद करण्यात यश आलं नव्हतं. मात्र तिथे धावा थांबून ठेवल्या होत्या. इथे मात्र धावा सुद्धा झाल्यात आणि कुठल्या प्रकारचा गाडी बाद केला नाहीये. नक्कीच नक्कीच टीम मीटिंग आता मुल्ला कमिटी प्लीज करू नका आणि लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. बॅटरने पाणी मागितले, पाणी पंचाने नक्कीच वॉटर बॉक्स जो मैदानाच्या आतमध्ये त्याच्यामधून दिलेला आहे. बाकीच्या खेळाडूंनी आपापल्या जागेवर जायचे. 12 चेंडू 14 धावा. नक्कीच चेंडूपासून 2 धावा एक्स्ट्रा आहेत असंच म्हणूया आपण. 14 धावांची आवश्यकता 12 चेंडू मध्ये. चेतन की गणेश 2 गोलंदाज आहेत. कोणता गोलंदाज गोलंदाजी करेल या षटकामध्ये? कमीत कमी धावा 4 ते 5 धावा खर्च केल्यानंतर पुढच्या षटकामध्ये नक्कीच 2 गोलंदाज असे आहेत की त्या डिफेन्स करू शकतात. अगदी बरोबर सर. या षटकामध्ये जर 3 ते 4 विकेट आले ना तर प्रेशर मध्ये येऊ शकतो त्रिमूर्ती एंटरप्राइजेस भादवडचा संघ. तर इथे आपण पाहतो गोलंदाजीमध्ये काटाईचा अजून एक चांगला खेळाडू गणेश पाटील आलाय षटक क्रमांक 3 टाकण्याकरिता. गणेशला माहिती आहे डिफेन्स होऊ शकतात. चांगली गोलंदाजी आहे रिग्नेश इलेव्हन राहणार टीम संघाकडे. यशराज देखील आपल्या गोलंदाजीसोबत चर्चा नक्कीच करेल, कारण की चांगली गोलंदाजी टाकायची आहे या उद्देशानेच गोलंदाजी गणेश पाटील याच्या हातामध्ये दिली आहे. जेव्हा जेव्हा रिग्नेश इलेव्हन टीम अडचणीमध्ये आले तेव्हा तेव्हा गणेश पाटीलने चांगली गोलंदाजी केली. ती अपेक्षा या मॅच मध्ये आहे. पाहूया. फलंदाज देखील तितकाच चांगला आहे. रोनक वजे सज्ज होतो खेळण्यासाठी. मजबूत काठी के बल्लेबाज दोन्ही खेळाडू पिंच हिटर आहेत ते दाखवत असताना मैदानामध्ये प्रत्येक फलंदाजाने मोठे फटके खेळलेले आहेत. आता या गोलंदाजीच्या समोर चांगली फलंदाजी करणं गरजेचं आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट गणेश पाटील फ्रॉम काटई. बॅटर सज्ज आहे रोनक वजे. हा स्ट्रोक चांगला आहे. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक मोनिशा चेंडू मागे आला. एक सिंगल धाव झाली आहे. दुसरा धाव मिळणार नाहीये. धाव संख्या धाव फलकावर हळूहळू आपण पाहतोय आमचे ऑफिशियल्स करू सांगत आहेत 28 धावा 28. 11 चेंडू आणि 13 धावा. सामना बनवायचा असेल रिग्नेश इलेव्हन टीम संघाला तर विकेट फार महत्वाचा असेल या षटकामध्ये. गणेश राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू होता मारण्यासारखाच होता. चेंडू सोडून दिलाय आणि मी म्हणेल की आदेश नाईकची झोप उडून जाणारा हा चेंडू पाहायला मिळाला. याच्यावर सिंगल जरी आला असता ना तर कौतुक झालं असता. मात्र डॉट चेंडू तुमचा डोकेदुखी इथे ठरू शकतो. 10 चेंडू बाकी आहेत. विजयासाठी धावांची आवश्यकता ती म्हणजे 13. येणारे 4 चेंडू चांगले टाकायचे आहेत गोलंदाजाला. फलंदाज सज्ज आहे तो म्हणजे आदेश नाईक. राईट आर्म ओव्हर द विकेट ने गणेश. हा यष्टाचा वेध घेणारा चेंडू आहे. बाल बचे असंच म्हणू शकता आपण. गणेश अजूनही शिव आहे की चेंडू यष्ट्यांच्या मधून गेलाय.
मात्र बेल स्ट्रीप झाली नाहीये. चला क्षेत्ररक्षण लावायचंय. नो बिटिंग. चला मोल्ला कमिटी नकोय, कारण की बेल्स पडली असती तरच फलंदाज आवड असता. काय गोलंदाजी पाहायला मिळते. मॅच फसलाय, मॅच बनवली आहे गणेशने. अजून अपेक्षा आहे यशराजला की अजूनही 2 चेंडू डॉट, एखादा विकेट. गोलंदाज सज्ज होत आहे. 9 चेंडू 13 धावा. 13 धावा 9 चेंडू. गोलंदाज गणेश पाटील. राईट हॅम ओव्हर द विकेट. भिवंडी इमर्जिंगचा क्रिकेट असंच असतो मित्रांनो. शेवटच्या षटकापर्यंत सामने रंगवण्याचं काम असतं. हेलिकॉप्टर उडवला, शतरक्षक आहे. चेतन चुकी करणार नाहीये. अजून एक धक्का मिळतो इथे. पहिला धक्का तो म्हणजे आदेश नाईक याचा. आणि निश्चित स्वरूपात संदेश जर जो निर्णय घेतला ना कर्णधाराने, आपल्या एक्सपिरियन्स गोलंदाजाला अटॅकिंग करण्यासाठी पाठवलं आणि गणेश याने त्याच प्रकारची गोलंदाजी केली आणि आतापर्यंत 4 चेंडू हाताळल्यात आणि चांगली गोलंदाजी केलेली आहे. मी म्हणेल की इथून आदेशला सिंगल डबल काढणं फार महत्वाचं होता. थोडासा दबाव देखील आला होता फलंदाज आदेश नाईकवर. आता दबाव न झेलता डगाडमध्ये परतलाय. आता चेतनचं देखील कौतुक करेल, त्याने एक सुंदर अशी झेल पकडली आणि ते पहिला विकेट मिळाले रिग्नेश 11 राणा टीम संघाला. रिग्नेश प्रताप पाटील फॅम टीम एका बाजूला आणि एका बाजूला आपण पाहतोय गजेंद्र गुलबी फॅम टीम त्रिमूर्ती एंटरप्राइजेस. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 22 मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. 22 एक जबरदस्त क्रिकेटर आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये भरपूर फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू आहे. येणाऱ्या या 2 चेंडूवर देखील मॅच फिनिश करू शकतो. मात्र काही होऊ शकतं. क्रिकेट आहे. 8-13 जेव्हा मॅच सुरू झाली होती तेव्हा समीकरण दुसरंच काही होतं. 12-14 होता आणि आता 8-13. ओ भीमर चेंडू टाकली आहे. चुकी केली आहे गणेशने आणि फ्लॅट क्रमांक 2 सेकंड फ्लोअरला हा चेंडू गेलेला आहे आणि मला वाटतं चेंडू येणार नाहीये. पुन्हा दुसरा चेंडू घ्यावा लागेल. करेला ऊपर से नीम चढा. चेंडू सीमा बाहेर येतोय षटकार आणि भीमर पंचांचा इशारा आलेला आहे. म्हणजे 1+6 7 धावा मिळाल्या या चेंडूवर. अतिशय खराब चेंडू होता आणि जिंकण्यासाठी आता मात्र फक्त आणि फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 6 धावा. यशराज देखील विचार करत असेल की हा चेंडू टाकणं गरजेचा होता का. ऑफ स्टिकला जर चेंडू ठेवला असता कदाचित डॉट गेला असता, कदाचित लेग कट झाला असता. आता क्रिकेट आहे. जेव्हा 5 चेंडू चांगले पडतात तेव्हा 6वा चेंडू खराब पडतोच. सकाळी काय झालं, स्वराजने मेडन विकेट टाकला आणि त्यानंतर त्याला फटकेबाजी पाहायला मिळाली त्याच्या अगेन्स्ट. कडक स्ट्रोक, स्ट्रेट ड्राईव्ह. चेतन टीमचा शतरक्षक आपण पाहतोय फील्ड करताना. 5 धावांची आवश्यकता आहे. येणारे 7 चेंडू. हा चेंडू फार निर्णायक आहे. 1 चेंडू डॉट आला ना तर मॅच बनू शकतो. कारण शेवटच्या षटकामध्ये चेतन ऑप्शनला गोलंदाजीसाठी आहे. हा चेंडू फार महत्वाचा आहे रिग्नेश 11 संघासाठी. 5 धावांची आवश्यकता आहे 7 चेंडू मध्ये. राईट हॅम ओव्हर द विकेट. ऑफ स्टिकचा चेंडू चांगला ड्राईव्ह केलाय चेंडू. चेतन स्वतः तिथे आहे वाईड ऑफ लॉंग ऑफवर. 1 धाव झालीये. दुसरं धाव मिळणार नाहीये. ते षटक कंप्लीटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. तर इथून आता विजयासाठी फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता आहे आणि धावा झालेल्या आहे. धाव फलकावर आमचे ऑफिशियल स्कोर सांगत आहेत 37 धावा. 37 रन बन चुके. फील्डिंग लगाने आपको. समय के बारे में ध्यान रखना है रिग्नेश 11 राणा टीम के कैप्टन. समीकरण सोपं आहे मात्र मॅच इथे बनू शकतो. चेतन एक असा गोलंदाज आहे, कंप्लीट गोलंदाज आहे. त्याच्याकडे क्षमता आहे. आज त्याच्या देखील टॅलेंटची परीक्षा आहे इथे असंच म्हणू शकता आपण. आणि डिफेंड झालेले आहेत संदेश पाटील. अनेक वेळा 6 चेंडू 5 धावा, 6 चेंडू 6 नाही. धावा. चेतनने भरपूर वेळा डिफेन्स केलेत म्हणून मी चेतनचा उल्लेख करत असतो नेहमी. निश्चित एक्सपिरियन्स खेळाडू आहे आणि जबाबदारी याच्या पहिले सुद्धा पार पाडलेली. त्यामुळे कशा प्रकारे चेंडू टाकायचं, कशा प्रकारे हाताळायचं याचा संपूर्ण एक्सपिरियन्स असणार आहे गोलंदाजाला. मी तर एकच म्हणे रोनक वजेला की प्रत्येकी चेंडू मिडल करायचं आहे. जास्त नाहीये. 6 चेंडू मध्ये 5 धावा बनवायचे आहेत. डॉट चेंडू दबाव वाढू शकतो. हे आपण नक्कीच मॅचचा 6 चेंडू 4 धावा. 6 चेंडू आणि 4 धावा. 4 धावा डिफेन्स करायचे चेतनला.
गोलंदाज चेतन राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू श्यामने केले रिंगकडून. समोर बॅटर सज्ज आहे रोनक वजे. हा चांगला स्ट्रोक आहे. एक सिंगल आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न सुरू झालाय मैदानामध्ये. चेतनचा थ्रो पोचला आणि फलंदाज आउट होत आहे. भावेश बॅक टू डग आउट. खेळपट्टी सोडणं चुकीची मी म्हणेल कॉलिंग होती तिथे. आता मात्र नवीन बॅटर येईल आणि दडपण असणार आहे त्याच्यावरती. मात्र संदेश पाटील या सिच्युएशनला सुद्धा त्यांनी क्षेत्ररक्षण जे ठेवलेले आहेत ते पूर्णपणे बाउंड्रीला टच ठेवलेले आहेत. तुम्हाला नाही वाटत अशा सिच्युएशनमध्ये क्षेत्ररक्षण थोडा जवळ हवा? नक्कीच नक्कीच. मात्र फलंदाजासाठी एक ऍडवाइज आहे, कारण की आताचे बॅटर सर्वांना माहिती आहे षटकार चौकारानेच आपलं काम करत असतात. सिंगल डबल क्रिकेटची लाईफ लेनला असे सेन्सिबल क्रिकेट जे चांगले खेळाडू आहेत तेच सिंगल डबल जास्त करत असतात. अजय नाईक आले मैदानाच्या आतमध्ये. अजयने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. मात्र आता फिनिशिंग पाहूया कोण करतोय. रिग्नेश शिलेमान की त्रिमूर्ती इंटरप्राइजेसचा टेमगरपाडा. दोन्ही संघ मजबूत संघ आहेत. गोलंदाजीमध्ये चेतन फील्ड पोझिशन लावताना वेल फार कमी आहे. सुशांत जागेवर यायचंय आपण. चर्चा फक्त एकच होईल ती म्हणजे आई एकविरा ग्रुप भादवड संघाची. त्याच्या माध्यमातून हा चषक तुम्हाला पाहायला मिळत आहे. स्वर्गीय द्रौपदीबाई राजाराम स्मृती चषक 2024 स्पर्धा आपण पाहतोय. मागच्या वर्षी देखील ही स्पर्धा रिग्नेश इलेव्हन टीम संघाने जिंकली होती. या वर्षी त्यांचं स्वप्न पूर्ण होईल का पाहूया आपण. आणि स्वप्नांसाठी संघर्ष करावा लागेल, कारण की धावा वाचवायच्यात म्हणजे 3. गोलंदाज चेतन राईट हँड ओव्हर द विकेट. बॅटर सज्ज आहे खेळपट्टीवर. चांगला समोरच्या दिशेने उडवला चेंडूला आणि चेंडू चाललाय सीमा रेखा पार. स्टँड अँड डिलिव्हर येतो अजय नाईकच्या बॅट मधून. षटकार. काम तमाम करत असताना रिग्नेश इलेव्हन टीम संघाचा त्रिमूर्ती इंटरप्राइजेस टेमगरपाडा. कॉंग्रॅच्युलेशन टीम त्रिमूर्ती इंटरप्राइजेस अँड ऑल टीम. हार्ड लक बॅड लक नक्कीच या मॅच मध्ये पाहायला मिळालं ते म्हणजे रिग्नेश इलेव्हन टीम संघाचा. खूप खूप अभिनंदन त्रिमूर्ती एंटरप्राइजेस आणि हार्ड लक. बिग अपसेट. या टुर्नामेंटचा पहिला मोठा संघ बाहेर झालेला आहे आणि ज्या प्रकारे या सीझनची सुरुवात केलेली आहे ती त्रिमूर्ती एंटरप्राइजेस संघाने त्यानंतर पुढच्या येणाऱ्या 11 टुर्नामेंटसाठी त्यांना